शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. आमदार खासदार फोडण्याच्या राजकारणामुळेच त्यांची ही अवस्था झाली आहे असा टोला त्यांनी लगावलाय. तसंच राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. यावेळी राऊत यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराशी शिंदे गटाचा संपर्क असल्याचा दावा केलाय. विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना 20 कोटी रुपयांची ऑफर आणि आगामी निवडणुकीत आमदारकीचं आश्वासन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. राऊत यांच्या या आरोपावर शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बोला सर, आज तुम्ही तुमच्या विशेष लेखातून एक उदाहरण दिलंय. खरं तर राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीशी विरुद्ध उदाहरण आहे. टॉल्स्टॉयची कथा सांगितली तुम्ही, नेमकं काय सांगाल? टॉल्स्टॉय हा फार मोठा लेखक होता, रशियातला तत्वचिंतक होता. त्याला भविष्याचा वेध घेण्याची शक्ती त्याच्या विचारात आणि त्यांच्या लिखाणामध्ये होती. आणि त्याची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे, ती म्हणजे जास्त हावरटपणा किंवा हव्यास किंवा फाजील महत्त्वाकांक्षा ठेवली की त्याचा अंत काय होतो, हे टॉल्स्टॉयने त्याच्या कथेमध्ये सांगितलं. त्याच्या कथेतला जो म्हातारा आहे त्याला संपत्ती आणि जमीन मिळवण्याची एवढी भूक लागली की तो दिवसभर जमिनीसाठी धावत राहिला. इतका धावला पण त्याला सांगण्यात आलं होतं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू जितका चालशील तेवढी जमीन तुझी. पण त्याला चालण्यापेक्षा धावण्याची इच्छा जास्त झाली की जास्त जमीन मिळेल. तो धावत राहिला. तो दुपारी जेवला नाही, त्याने पाणी प्यायला नाही. चालता चालता तो आजारी पडला आणि मग ज्युपिटर हॉस्पिटलला ॲडमिट झाला. तरी तो धावत राहिला आणि धावता धावता तो पडला, वेशीवरून पडला आणि त्याला शेवटी काहीच मिळालं नाही. शेवटी गावकऱ्यांनी त्याला 2 गज जमीन ही त्याचं नशीब आहे. हे सर्व राजकारण्यांसाठी, हे अमित शहासाठी आहे, हे नरेंद्र मोदींसाठी आहे, एकनाथ शिंदेसाठी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे की माणसानं कुठे थांबायचं हे ज्याला कळत नाही त्याचा अंत फार वाईट होतो. हा जगातला नव्हे तर रामायण असेल, महाभारत असेल, बायबल असेल, पुराण असेल, हिंदुत्व असेल, कोणत्याही धर्मात पहा की एक त्यातलं तत्व आहे, एक मुद्दा असा आहे की तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही समाधानी नाही. समाधान हा अत्यंत महत्त्वाचा शब्द. तुम्ही आमदार फोडताय, खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय, 20-20 कोटी, 50-50 कोटी. कालसुद्धा एकाला 20 कोटीची ऑफर दिली. एक लिंगाडे नावाचे आमदार आहेत, बरं का, अशी माझी माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला? आणि मग इस्पितळात जाऊन स्ट्रेसमुळे दाखल व्हावं लागतं. हे करू नका. थांबा कुठेतरी, थांबलं पाहिजे. तरी गोष्ट त्या टॉल्स्टॉयची ती लोकांनी वाचावी, कारण आताच्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना वाचनाची आवड नाही, म्हणून ती वाचावी, तुमच्या माध्यमातून समजून घ्यावी आणि एक पूर्णविराम तयार करावा. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर टीटी सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्याच दरम्यान एक झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कोसळलेलं झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. भिवंडीत सकाळपासूनच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात, सखल भागात जलमय झालेले आहे. अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. 3 बत्ती भाजी मंडई परिसरालाही मोठा फटका बसलाय. अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी घुसल्यानं त्यांचं नुकसान झालंय. दरम्यान सायंकाळी पावसानं विश्रांती घेतल्यानंतर साचलेलं पाणी हळूहळू ओसरू लागले. खबरदारीचा उपाय म्हणून 3 बत्ती परिसरातील गटारींवर महानगरपालिका प्रशासनानं लोखंडी बॅरिगेड्स उभारलेत. तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही
काही भागातील वीज पुरवठाही तात्पुरता खंडित करण्यात आलाय. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथील शहाबाज गावातील अभिघ्न या 5 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर महापालिका प्रशासनानं तातडीनं इमारत रिकामी करून सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं. संबंधित इमारत यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईतील घाटकोपर परिसरातील विक्रांत सर्कल इथं झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत रस्त्यालगत उभ्या असलेल्या 4 कार झाडाखाली दबल्या गेल्यात. या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये. मात्र घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी झाड हटवण्याचं काम हाती घेतलंय. कल्याण-शीळ मार्गावरील जुन्या पलावा रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्याचा काही भाग सरकल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली. घटनेनंतर संबंधित ठिकाणी तातडीनं बॅरिगेटिंग करून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्यात. मात्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचा आणखीन काही भाग खचण्याची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि रेल्वे प्रशासनानं तातडीनं आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यानं कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी ती तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी मनसे पदाधिकारी अरुण जांभळे यांनी केली. वेळापूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. त्याच्यामध्ये पलावा पुलाच्या समोर एसपीआय मॉलच्या समोर जो रेल्वे ब्रिज आहे त्या ब्रिजची फेन्सिंग जी आहे तिची अलाइनमेंट चेंज झालेली आहे आणि तो थोडासा खचल्याच्या स्वरूपात साधारण दिसत आहे. प्रशासनाने ते बॅरिगेटिंग केलेली आहे. प्लास्टिक बॅरिगेटिंग केलेली आहे. एक कर्मचारी तिथून वाहनं जाऊ नयेत, छोटी वाहनं जाऊ नयेत म्हणूनसाठी नियुक्त केलेला आहे, उभा आहे. परंतु माझी पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या मार्गावरती जी अवजड वाहतूक रात्रीच्या प्रमाणात होत असेल किंवा दिवसा जी होत असेल ही पूर्णपणे बंद करण्यात यावी, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही याची सर्व प्रशासन, रेल्वे प्रशासन, संबंधित अधिकारी यांनी सर्वजणांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद. नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे महामार्गालाही बसलाय. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोर्ले पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. सुरक्षिततेच्या दृष्टीनं बोर्ले टोलपासून बायपास मार्गे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या हलक्या वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली. या वाहनांना शेडुंग इथून वळवून पळसपे परिसरातून पुढे सोडण्यात येते. पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जाते. भिवंडी शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या भागातील नागरिकांना महापालिकेकडून तातडीची मदत करण्यात आली. म्हाडा कॉलनी, मंडई, बाजारपेठ, भाजी मार्केट, बंदर मोहल्ला, तांडेल मोहल्ला, ईदगाह तसंच इतर पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी भिवंडी महापालिकेच्या वतीनं सुमारे 4000 अन्न पाकिटांचं वाटप करण्यात आले. पावसामुळे अनेक कुटुंबांचं जनजीवन विस्कळीत झाल्यानं नागरिकांना तातडीचा दिलासा देण्यासाठी ही मदत करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली. मुंबईतील मुसळधार पावसामुळे झाडं कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. माहीम येथील SVS रोडवर सकाळी सुमारास मोठे झाड रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारवर कोसळलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी वाहनाचं मोठं नुकसान झालंय. मात्र घटना घडून अनेक तास उलटल्यानंतरही कोसळलेलं झाड अद्याप हटवण्यात आलेलं नसल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडून तातडीनं झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील रबाळे परिसरालाही फटका बसलाय. रबाळे परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलाय. काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. विक्रोळीच्या कन्नमवार नगर क्रमांक 2 मध्ये मोठं झाड 2 वाहनांवर कोसळल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालंय. हे झाड पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. परिसरातील वाहतुकीवर त्यामुळे मोठा परिणाम झालाय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अंधेरी सबवेलाही बसलाय. सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय. परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.